कृषी यंत्रे, अवजारे व आधुनिक सिंचन पद्धती या विषयामध्ये आज आपण 8वं प्रकरण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पेरणी व आंतरमशागतीची अवजारे. तर पेरणीची जी अवजारे त्याच्यामध्ये पेरणीचे विविध प्रकार जर आपण बघितलं तर विविध प्रकारच्या पिकांच्या पेरणी किंवा लावणीसाठी पेरणीचे विविध प्रकार आहेत. काही पिके सपाट पृष्ठभागावरती, काही सरीमध्ये, तर काही पिकं वरंब्यावरती पेरावे लागतात किंवा लावावे लागतात. तर बियांच्या लहान मोठ्या आकारावरून पेरणीचा सुद्धा आकार बदलू शकतो. याशिवाय काही पेरणीमध्ये दोन ओळीतलं अंतर, तसंच 2 ओळीतलं जे अंतर आहे ते समान राखावं लागतं. तर काही पिकाच्या 2 ओळीतलं अंतर याचबरोबर 2 रोपातलं जे अंतर आहे ते एक समान ठेवावं लागतं. म्हणजे अशा वेगवेगळ्या ह्याच्यानुसार त्या पेरणीचे प्रकार बदलू शकतात. तर त्याच्यामध्ये पेरणीच्या काही प्रचलित पद्धती, म्हणजे बी पेरण्याच्या ज्या काही प्रचलित पद्धती आहेत त्याच्यामध्ये पहिली जी पद्धत जी आहे ती म्हणजे बियाणं फेकून पेरणी करणं, किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये ब्रॉडकास्टिंग असं म्हटलं जातं. तर ह्या पद्धतीत ज्या शेतावर पेरणी करायची आहे त्या शेतावर ते जे बियाणं आहे ते अंदाजे काय केलं जातं, फेकलं जातं. आणि यामध्ये त्या रोपाची संख्या किंवा त्या रोपामधला अंतर याचा मात्र ह्या पद्धतीमध्ये विचार केला जात नाही. तर बियाणं फेकण्यासाठी मानवशक्तीचा किंवा ब्रॉडकास्टरचा उपयोग या ठिकाणी केला जातो. तर अशी ही एक पेरणीची पद्धत आहे. दुसरी पद्धत जी आहे ती म्हणजे टोकन पद्धत, किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये डिबलिंग पद्धत असं म्हटलं जातं. तर ह्या टोकन पद्धतीमध्ये ज्या पिकाची लागवड करायची आहे त्याचं जे बेण आहे ते शेतामध्ये काही ठराविक अंतरावरती जमिनीला छिद्र पाडून त्यात बियाणं टाकलं जातं आणि नंतर ते बियाणं मातीनं मुजवून घेतलं जातं किंवा बुजवलं जातं. तर यासाठी वापरलं जाणारं जे साधन आहे त्याला डिबलर असं म्हटलं जातं. तर या डिबलर या यंत्राद्वारे त्या ठिकाणी जमिनीला छिद्र पाडून नंतर त्याच्यामध्ये बी टाकून त्या छिद्राला मातीनं बुजवलं जातं. तर असं हे डिबलर यंत्र ह्या टोकन पद्धतीत वापरलं जातं. तर हे जे यंत्र आहे ते हातानं चालविता येणारं असं यंत्र आहे. आणि डिबलरमध्ये काही टोकदार खुंटे असतात. तर त्या ठराविक अंतरावरती एका चौकटीवरती त्या बसवलेल्या असतात आणि याला चालवण्यासाठी वर एक दांडी असते आणि त्या दांडीच्या साह्यानं ठराविक दाब देऊन त्या जमिनीला छिद्र पाडली जातात. नंतर बियाणं त्याच्यात सोडलं जातं आणि नंतर ते मातीनं बुजवलं जातं. तर ही जी पद्धत आहे ही जास्त वेळ खाऊ अशी ही पद्धत आहे. तर लहान आकाराच्या बियांसाठी मात्र ही पद्धत योग्य नाही. सामान्यतः भाजीपाला लागवड जर करायची असेल किंवा पेरणी करायची असेल तर या टोकन पद्धतीनं भाजीपाला लागवड प्रामुख्यानं केली जाते. नंतर तिसरी जी पद्धत आहे ती म्हणजे पेरणी, किंवा त्यालाच ड्रिलिंग असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये त्याला ड्रिलिंग असं म्हटलं जातं किंवा पेरणी. तर या पद्धतीमध्ये बियाणं पेरणीसाठी एकसारखी त्या बियांची धार लावली जाते आणि नंतर हे बियाणं मातीत काय केलं जातं, मोजवलं जातं. तर धान्याचा जो प्रवाह आहे तो नियंत्रित करण्यासाठी मनुष्य किंवा यांत्रिक नियंत्रण वापरलं जातं. तर या ठिकाणी ह्या पद्धतीमध्ये पेरणीची जी खोली असते ती योग्य असते. योग्य मिळवण्यासाठी म्हणजे ठराविक खोलीपर्यंत ते बियाणं जमिनीत टाकलं जातं आणि ड्रिलिंग करून ते बियाणं ठराविक खोलीपर्यंत पोचवलं जातं आणि नंतर मातीनं ते बुजवलं जातं. तर अशा प्रकारचं ड्रिलिंगच्या साह्यानं किंवा पेरणीच्या साह्यानं बियाणं
जमिनीमध्ये पेरलं जातं. आणि नंतर चौथी जी आहे ती म्हणजे नांगराच्या मागं पेरणी. तर खेडेगावामध्ये ही पद्धत प्रामुख्यानं वापरली जाते. तर बैलाच्या नांगरामागे तयार झालेल्या सरीमध्ये बियाणं काय केलं जातं, पेरलं जातं. यासाठी मोगणा हा वापरला जातो. तर यामध्ये एक पोकळ पाईप प्रमाणे बांबू असतो आणि वरील बाजूस त्याला नरसाळ्याप्रमाणे तोंड असतं. तर ह्या नरसाळ्यातून बियाणं सोडलं जातं. बैल चालवण्यासाठी एक व पेरणी प्रत्येक मोगड्यासाठी एक मजूर लागतो. मोगड्यासाठी एक मजूर आणि बैल चालवण्यासाठी एक मजूर, असे 2 मजूर या ठिकाणी लागतात. आणि ही पद्धत जास्त वेळ खाणारी आणि जादा मजूर लागणारी अशी ही पद्धत आहे. तर नांगरामागच याची पेरणी प्रामुख्यानं केली जाते. तर अशी ही एक पेरणीची पद्धत आहे. नंतर दुसरी महत्वाची जी पद्धत आहे ती म्हणजे रोप लागवड पद्धत किंवा ट्रान्सप्लांटिंग पद्धत. तर ह्या पद्धतीमध्ये छोट्या जागेमध्ये गादी वाफ्यावरती बियाणं टाकून अगोदर त्याची लहान रोपं तयार केली जातात आणि नंतर ही रोपं शेतामध्ये ज्या ठिकाणी पीक घ्यावायचं आहे तेथे नेऊन ही रोपं काय केली जातात, लावली जातात. तर याच्यामध्ये भाताची लागण किंवा भाजीपाला पिकं किंवा फुल पिकांसाठी ही ट्रान्सप्लांटिंग पद्धत किंवा रोप लागवड पद्धत वापरली जाते. तर अशा प्रकारे प्रामुख्यानं पेरणीचे एक विविध प्रकार आपल्याला दिसून येतात. म्हणजे बियाणं फेकून पेरणी किंवा टोकन पद्धतीनं पेरणी, तसंच पेरणी किंवा ड्रिलिंग करून पेरणी, नंतर नांगरामागे पेरणी आणि रोप लागवड पद्धतीनं पेरणी करणं. तर अशा एक पेरणीचे एक ठराविक महत्त्वाचे प्रकार किंवा प्रचलित असे प्रकार आपल्याला दिसून येतात. त्यापैकी पेरणी यंत्राच्या साहाय्याने आपण पेरणी करतो किंवा त्यालाच ड्रिलिंगच्या साहाय्याने पेरणी केली जाते. पेरणी यंत्र याची एक सर्वसाधारण आपण या ठिकाणी माहिती घेणार आहे. त्याला पेरणी अवजार असं सुद्धा म्हटलं जातं. तर पेरणी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पाभर येते, साहजिकच पाभर येते. तर ह्या पाभरीचं पिकानुसार वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसून येतात पाभरीचे. तर पिकाच्या दोन ओळीतील अंतरानुसार त्यात बदल करण्याची सोय असते. तसंच किती खोलीवरती बियाणं पडायस हवं त्यावरून त्या पाभरीची काय केली असते, रचना केली असते. काही बियाणं हे जमिनीमध्ये तर काही बियाणं जमिनीत खोलीवरती पडणं आवश्यक असतं. यानुसार त्या पाभरी किंवा टिपणीमध्ये रचनात्मक बदल केले असतात. सध्या बियाण्याबरोबर खतं सुद्धा काय केली जातात, त्या पाभरीच्या साहाय्यानं पेरली जातात. तर तशा प्रकारे खते देण्याची त्या पाभरीमध्ये रचनात्मक बदल केलेले आहेत. तर पेरणीमध्ये एकसारखी पेरणी म्हणजे रोपातील आणि ओळीतलं जे अंतर आहे ते योग्य करण्यासाठी कौशल्यपूर्ण फेऱ्या करणं असणं गरजेचं असतं. तर फण किंवा चाडं तसंच नळ्याच्या साह्यानं ही तयार केलेली पाभर शेतीतील एक महत्त्वाचं असं अवजार पेरणीसाठी वापरलं जातं. तर असंही पाभर ही महत्त्वाची आहे. नंतर दुसरं महत्त्वाचं जे आहे पेरणी यंत्र. तर पेरणी यंत्र हे एक महत्त्वाचं असं अवजार आहे. तर या पेरणी यंत्राचं सामान्यतः त्याला कुठली शक्ती वापरली त्याच्यावरून त्या पेरणी यंत्राचे 2 प्रकार आपल्याला पडलेले दिसून येतात. एक म्हणजे बैलचलित पेरणी यंत्र आणि दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र. तर बैलचलित पेरणी यंत्र जे आहे तर केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था किंवा त्याला क्रीडा किंवा हैदराबाद या ठिकाणी ही संस्था आहे. केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था जी आहे
याचं मुख्यालय हैदराबाद या ठिकाणी आहे. तर यांनी हे बैलचलित पेरणी यंत्र विकसित केलेलं आहे. तर 4 फणी बैलचलित पेरणी यंत्र हे आहे. तर ह्या यंत्रानं कोरडवाहू जी पिकं आहे त्याच्यामध्ये भुईमूग, मका इत्यादी पिकाच्या पेरणीसाठी हे 4 फणी पेरणी यंत्र वापरता येतं. यामध्ये एका लोखंडी फ्रेमवर बियाणं आणि खतासाठी पेटी बसवलेली असते आणि प्लास्टिक तबकड्याद्वारे बियाणं पडण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली असते. पेरणी यंत्राला खाली बसवलेल्या छोट्या चाकाद्वारे गती दिली जाते. त्यामुळं खत आणि बियाणं योग्य प्रमाणात नियंत्रितपणे ते त्या ठिकाणी पडलं जातं. तर हे यंत्र चालवण्यासाठी एक बैलजोडी आवश्यक असते. साधारणपणे ह्या यंत्राद्वारे 1 ते 1.5 हेक्टर क्षेत्र हे एका दिवसात ह्या बैलचलित पेरणी यंत्राद्वारे म्हणजे 4 फणीचं जे बैलचलित यंत्र आहे याच्याद्वारे 1 ते 1.5 हेक्टर क्षेत्रावरती पेरणी करता येते. दिवसामध्ये एका दिवसात 1 ते 1.5 हेक्टर क्षेत्रावरती पेरणी करता येते. तर असं हे बैलचलित पेरणी यंत्र आहे. नंतर दुसरं जे पेरणी यंत्र जे आहे ते म्हणजे ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र. तर हे ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र जे आहे ते बैलाच्या पेरणी यंत्राप्रमाणेच असतं. यामध्ये सुद्धा बियाणं आणि खतं यांच्या पेटीचा आकार मात्र फक्त वाढवलेला असतो आणि एका लोखंडी फ्रेमवरती हे बियाणं आणि खताची पेटी बसवलेली असते आणि ड्राय व्हील फ्रेमच्या पुढील बाजूस ती जोडलेली असते. यंत्राच्या दोन्ही बाजूस खोली कमी जास्त करण्यासाठी त्याला चाकं बसवलेली आहेत आणि या यंत्रामध्ये 2 फणीतलं जे अंतर आहे ते अंतर कमी जास्त करता येतं आणि या यंत्राच्या सहाय्यानं साधारण 6 ते 9 ओळीमध्ये एकाच वेळी ते बियाणं आपल्याला शेतामध्ये पेरता येतं. तर साधारणपणे 3 ते 3.5 हेक्टर क्षेत्रावर एका दिवसात आपण ह्या ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्राच्या सहाय्यानं आपण पेरणी करू शकतो. म्हणजे बैल चलित जे पेरणी यंत्र त्याच्या सहाय्यानं 1 ते 1.5 हेक्टर क्षेत्रावरती पेरणी होते आणि ह्या ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्राच्या सहाय्यानं 3 ते 3.5 एकर म्हणजे दुप्पट क्षेत्रावरती पेरणी एका दिवसात झालेली आपल्याला दिसून येते. बैलचलित जे पेरणी यंत्र आहे त्याच्याप्रमाणेच ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र असतं. फक्त त्याच्यामध्ये जे संख्या जी आहे पाबरीची तर ती संख्या मात्र या ठिकाणी वाढवलेली असते. तर 6 ते 9 ओळीमध्ये एकाच वेळेस पेरणी करता येते. तर असं पेरणी यंत्राच्या सहाय्यानं आपण पेरणी करू शकतो. नंतर तिसरं महत्वाचं जे अवजार जे आहे ते म्हणजे टोकन यंत्र. तर टोकन यंत्र ही जे आहेत सामान्यतः 3 विविध शक्तीद्वारे चालवली जातात. तर त्याच्यामध्ये बैलचलित टोकन यंत्र तर आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठानं बैलचलित ज्योती टोकन यंत्र हे विकसित केलेलं आहे. तर विविध पिकाच्या पेरणीसाठी हे ज्योती टोकन यंत्र विकसित केलेलं आहे. तर बैलाच्या एका जोडीनं ओढणारं असं हे यंत्र चालवण्यासाठी एकाच मजुराची आवश्यकता लागते. तर ह्या यंत्रावर बियाणं साठवण्यासाठी 3 पेट्या असतात आणि ह्या 3 पेट्या 3 फणांना स्वतंत्रपणे बसवलेल्या असतात. प्रत्येक पेटीत साधारण 3 किलो बियाणं साठवता येतं आणि पेटीच्या तळाशी बी प्रमाणित करणारी यंत्रणा असते. आणि पिकाच्या आवश्यकतेनुसार ही जी यंत्रणा आहे ही प्लास्टिक रोटरच्या साहाय्यानं बी मोजून ठराविक अंतरानं त्या फणामध्ये टाकण्याचं काम केलं जातं. त्यामुळं ते जे बी आहे हे ओळीत साधारणतः शिफारस केलेल्या अंतरावरती पडतं. तसंच फणातील अंतर जे आहे ते कमी जास्त करता येतं. त्यामुळं 2 ओळीतलं जे अंतर आहे साधारण 22.5 सेंटीमीटर किंवा 30 सेंटीमीटर किंवा 45 सेंटीमीटर पर्यंत हे जे अंतर आहे हे अंतर आपण कमी जास्त करू शकतो. तसंच प्रत्येक पिकासाठी
स्वतंत्र रोटर असतो. तर बियाबरोबरच या यंत्रानं खतं सुद्धा हव्या त्या प्रमाणात देता येतात. त्यासाठी या यंत्रावर एक पेटी बसवलेली असते आणि पेटीच्या मागील बाजूस असलेल्या तर्फेच्या साह्यानं खताचं हेक्टरी जे प्रमाण आहे ते हेक्टरी प्रमाण ठरवता येतं. साधारणपणे बियाच्या ओळीच्या बाजूस ज्या ठिकाणी बी पडतं त्याच्या बाजूस साधारण 5 सेंटीमीटर अंतरावर आणि बियाची जी खोली जी आहे बियाच्या खाली साधारण 5 सेंटीमीटर खोलीवर प्रमाणित करून ते खत जे ते पेरता येतं. तर प्रत्येक पानावर स्वतंत्र पेटी असल्यानं आंतरपीक सुद्धा टोकन करता येतं. तसंच खतं बिया पडण्याचं बंद करण्यासाठी क्लचची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे. तर साधारणपणे ह्या ज्योती टोकन यंत्राच्या सहाय्यानं 8 तासात 1.25 ते 1.5 हेक्टर क्षेत्रावरती एका दिवसात आपल्याला टोकन पद्धतीनं पेरणी आपण या ठिकाणी करू शकतो. तर असं हे बैलचलित टोकन यंत्र आपल्या ह्या महात्मा फुले कृषी विद्यापीठानं ज्योती टोकन यंत्राच्या नावे विकसित केलेलं आहे आणि ह्याच्या साह्यानं आपण बियाणं पेरू शकतो. नंतर दुसरे महत्वाची जी शक्ती जी आहे ती म्हणजे पॉवर टिलर चलित टोकन यंत्र. तर हे जे टोकन यंत्र आहे ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे दाणेदार खतं किंवा बियाणं जे ते एकाच वेळी पेरणी करता येतात. भुईमूग, सूर्यफूल किंवा करडई, सोयाबीन, हरभरा, तूर, गहू किंवा ज्वारी ह्या पिकांची समजा टोकन यंत्रानं पेरणी करता येते. आणि ह्या यंत्रात 2 ओळीतलं जे अंतर जे आहे ते अंतर पिकाच्या आवश्यकतेनुसार आपण ठेवू शकतो. साधारणपणे या यंत्राच्या साह्यानं साधारण 1 ते 1.5 हेक्टर क्षेत्रावर एका दिवसात आपण टोकन करू शकतो. तर असं हे पॉवर टिलर चलित टोकन यंत्राच्या साह्यानं सुद्धा आपण दाणेदार खतं तसंच बियाणं एकाच वेळी टोकन यंत्राच्या साह्यानं पेरू शकतो. आणि तिसरं जे शक्ती जी आहे ती म्हणजे ट्रॅक्टर चलित बहुपीक टोकन यंत्र. तर आपल्या या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेलं हे ट्रॅक्टर चलित बहुपीक टोकन यंत्र आहे. तर ह्या यंत्रानं ज्वारी, सूर्यफूल, करडई, मका, हरभरा, सोयाबीन ह्या अशा वेगवेगळ्या पिकांची पेरणी या यंत्राच्या सहाय्याने करता येते. तर ह्या यंत्रामध्ये बियाणं नियंत्रित करण्यासाठी प्लास्टिकचा रोटर वापरलेला आहे. तसंच खतं नियंत्रणासाठी फ्युटेड रोलरची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. तसंच फणातलं जे अंतर आहे ते अंतर सुद्धा आपण कमी जास्त करू शकतो. आणि ह्या यंत्रानं साधारण 7 ते 9 ओळीत एकाच वेळी ते बियाणं आपण किंवा बियाणं आणि खतं पेरू शकतो. साधारण हे यंत्र चालवण्यासाठी 35 हॉर्स पॉवर किंवा अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरनं हे यंत्र चालवता येते. आणि साधारण 3 ते 3.5 हेक्टर क्षेत्रावरती या ठिकाणी या ट्रॅक्टर चलित यंत्राच्या साह्यानं बहुपीक टोकन यंत्राच्या साह्यानं आपण पेरणी करू शकतो. तर असं टोकन यंत्राच्या साह्यानं आपण पेरणी या ठिकाणी करू शकतो. नंतर दुसरं महत्वाचं जे आहे ते म्हणजे भाताची रोपं लावणारी यंत्र. तर ही यंत्र सुद्धा ती यंत्राला शक्ती कुठली वापरलेली आहे त्याच्यावरून त्या यंत्राचे 3 प्रकार पडलेले आपल्याला दिसून येतात. तर त्याच्यामध्ये मनुष्यचलित भात लावणी यंत्र किंवा पॉवर टिलर चलित भात लावणी यंत्र आणि स्वयंचलित भात लावणी यंत्र असं हे भात लावणी यंत्र जे आहे. तर त्याच्यामध्ये मनुष्यचलित जे भात लावणी यंत्र जे आहे तर केंद्रीय भात संशोधन संस्था कटक जे ओरिसा यांनी 4 ओळीचं भात लावणी यंत्र विकसित केलेलं आहे. तर या यंत्राच्या वापरासाठी 20 ते 25 दिवसाची चटई जी रोपवाटिका आहे ती रोपवाटिका तयार करणं गरजेचं असतं. आणि साधारण 15 मिलीमीटर जाड मातीची चटई रोपवाटिका आवश्यक असते. या यंत्राचा वापर भात लावणी करण्यासाठी
योग्य मशागत आणि चिखलणी गरजेची असते. तर चांगली चिखलणी करून चिखलनंतर पाट्यांनी तो चिखल जो आहे तो सपाट करून घेणं गरजेचं आहे आणि भात खाचरातील जादा जे पाणी ते काढून घ्यावं. नंतर भाताची जी रोपं आहे ती लावणी करण्यासाठी त्या लावणी यंत्राच्या ट्रेमध्ये भरली जातात आणि चटईने भरलेलं भात लावणी यंत्र जे आहे ते खाचरात नेऊन प्रथम त्याचा हँडल जो आहे तो वर केला जातो आणि नंतर त्या ठिकाणी जोरानं काय केलं जातं, दाबलं जातं. म्हणजेच रोप जे आहे ते चटईतून त्या जमिनीत काय केलं जातं, लावलं जातं. नंतर प्रत्येक स्ट्रोक जो आहे स्ट्रोक नंतर ते यंत्र काय केलं जातं, मागं घेतलं जातं आणि ह्या यंत्राद्वारे साधारण 24 सेंटीमीटर अंतरावर 4 ओळी एका दिवसात साधारण 15 गुंठे क्षेत्रावर भाताच्या रोपाची काय केली जाते, लागवड केली जाते. तर अशा प्रकारे भाताच्या रोपाची लागवड त्या ठिकाणी 24 सेंटीमीटर अंतरावरती साधारण 4 ओळी एकाच वेळी प्रामुख्याने आपण करू शकतो. तर असं हे मनुष्यचलित भात लावणी यंत्र हे केंद्रीय भात संशोधन संस्था कटक ओरिसा यांनी त्या संशोधन संस्थेमध्ये 4 ओळीचं भात लावणी यंत्र हे विकसित केलेलं आहे. नंतर दुसरं जे आहे ते पॉवर टिलर चलित भात लावणी यंत्र आहे. तर धुतलेले मुळ्या जे आहेत भाताच्या ज्या मुळे आहेत तर ह्या भाताच्या ज्या मुळे ती जी रोप आहे ही चिखलणी केलेल्या शेतात लावणी करण्यासाठी ह्या पॉवर टिलर चलित भात लावणी यंत्रासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. तर मानवी लावणीपेक्षा ह्या पद्धतीमध्ये साधारण 90% मजूर आणि 80% वेळ आणि 35% पैशाची बचत ह्या यंत्राचा वापर करून होऊ शकते. नंतर तिसरं जे यंत्र जे आहे ते म्हणजे स्वयंचलित भात लावणी यंत्र. तर ह्या स्वयंचलित भात लावणी यंत्रामध्ये साधारण यंत्राच्या समोरील बाजूस 3.5 ते 6 अश्वशक्तीचं इंजिन बसवलेलं असतं आणि पाठीमागच्या बाजूस बहिर्गोल स्वरूपाचा ट्रे आणि असतो आणि या पत्रावर रोपाच्या ओळीनुसार त्याची रचना असते. ट्रेवरती रोपाची चटई अंतरली जाते व ट्रेच्या जमिनीकडील बाजूस असलेल्या ज्या नांगे त्या भात रोपाची काय करतात, लागण करतात. साधारणपणे ह्या यंत्राद्वारे 4 ते 8 ओळीत रोपाची काय केली जाते, लागण करता येते. साधारण एका तासात 0.15 ते 0.20 हेक्टर क्षेत्रावरती आपल्याला रोपांची लागण करता येते किंवा ती रोपं लावता येतात. तर असं हे स्वयंचलित भात लावणी यंत्र हे लावणी यंत्राचा प्रकार आहे. तर असं हे भाताची रोपं लावण्यासाठी यंत्राचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये मनुष्यचलित भात लावणी यंत्र किंवा पॉवर टिलर चलित भात लावणी यंत्र आणि स्वयंचलित भात लावणी यंत्र असे 3 प्रकार ह्या लावणी यंत्राचे आहेत. आणि शेवटचा जो मुद्दा जो आहे तो म्हणजे ऊस लागवडी यंत्र. तर ऊस लागवडीच्या वेळेस मजुरांची चणचण भासते, तसंच मजुरावर खर्चही वाढत आहे सध्या. आणि ऊस लागवडी यंत्राचा वापर केल्यास वेळेवर ऊस लागण होऊन उत्पादन खर्च सुद्धा काय होतो, कमी होतो. तर ऊस लागवडी यंत्र हे ट्रॅक्टरनं ओढलं जातं. तर ह्या यंत्राच्या खालच्या बाजूस 2 रिजर असतात. तर हे यंत्र ओढल्यानंतर या रिजरनं काय केलं जातं, 2 सऱ्या पाडल्या जातात आणि ह्या यंत्रावर 2 मजुरांना बसण्याची सोय असते. तर या बसण्याच्या सीटच्या पुढं ऊस उभा करून ठेवण्यासाठी एक पेटी असते व या सीट व पेटी यांच्या दरम्यान ऊस तोडण्यासाठी नरसाळ्याप्रमाणे तोंड असलेला भाग असतो. याच्या खाली कटर असतो. तर हा कटर ट्रॅक्टरच्या PTO शाफ्टला काय केलेला असतो, PTO शाफ्टच्या साह्यानं हा कटर कार्य करतो आणि ऊस तोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. तर सीटवर बसलेला जो मजूर आहे तो समोरच्या पेटीतून ऊस घेऊन नरसाळ्याप्रमाणे तोंड असलेल्या भागामध्ये
तो ऊस घालतो आणि तेथे त्या ऊसाचे तुकडे किंवा कांडे होतात आणि खाली असलेल्या रेजरनं तयार केलेल्या सरीमध्ये हे कांड पडतं आणि कांड पडताना त्यावर औषधसुद्धा टाकलं जातं. यासाठी एक टाकी त्या यंत्रावर बसवलेली असते. तर सरीवर कांड पडल्यानंतर त्याला मातीत बुजवण्यासाठी रिझरच्या मागं एक लोखंडी पट्टी लावलेली असते. तर या पट्टीच्या साह्यानं ती कांडी बुजवली जाते. तर अशा प्रकारे लागवड यंत्राचा वापर केल्यास सरी पाडणं किंवा बेणं अंतरणं किंवा बेण्यावर माती टाकून झाकणं किंवा खतं व औषधं लावणं ही सर्व जी कामं आहेत ही सर्व कामं एकाच वेळी प्रामुख्यानं ह्या ऊस लागवड यंत्राच्या साह्यानं केली जातात. तर ऊस लागवड यंत्राचा वापर केल्यास पारंपरिक पद्धतीनं लागवड करण्यासाठी येणारा जो खर्च आहे त्या खर्चाच्या निम्मा खर्च ह्या ऊस लागवड यंत्रानं होऊ शकतो. तर अशा प्रकारचं हे ऊस लागवड यंत्र सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. तर अशी ही पेरणीची अवजारं ही प्रामुख्यानं आहेत. नंतर पुढच्या तासाला आपण आंतरमशागतीची अवजारे पाहूया. या ठिकाणी आपण थांबूया.